Hello students, good day to all of you. Today we are going to study functions of money. There are three functions: primary functions, secondary functions and contingent functions of money. In this lecture we are going to study only two functions, that is primary functions and secondary functions. Let us start. So first function is primary functions. Something, then we purchase goods in exchange of money. Nowadays we can make purchases of goods, commodities in exchange of money. The most important function of money is to serve as a medium of exchange. Any commodity can be purchased or sold for money if there is any buyer. Consumer purchase goods in exchange of money, and if there is any seller sells goods in exchange of money. म्हणजे जेव्हा पण आपण काही परचेस करतो, खरेदी करतो, तेव्हा आपण काय करतो, कमोडिटी परचेस करतो आणि त्या शॉपकीपरला आपण काय देणार, जो पण सेलर असणार आहे त्याला काय देणार, आपण मनी देणार. म्हणजे जे पण ज्या कंट्रीजमध्ये मीडियम असणारे रुपीज, डॉलर्स एक्सेट्रा. आता आपल्या इंडियामध्ये आपण काय करतो, इन एक्सचेंज ऑफ गुड्स वी पे रुपीज. कसं असणार आहे, मनी कसं असणार आहे, इन द टर्म ऑफ रुपीज. सेकंड फंक्शन, मेजर ऑफ व्हॅल्यू ऑर युनिट ऑफ अकाउंट. म्हणजे कोणतंही आपण पर्टिक्युलर कॉमोडिटी असणारे, सर्विसेस असणारे, ती आपण मनीमध्ये काउंट करू शकतो, मेजर करू शकतो, मोजू शकतो. मग ते कसं, प्राईस इज द व्हॅल्यू ऑफ अ कॉमोडिटी ऑर अ सर्विस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. जी पण आता फॉर एक्झाम्पल एखादी कॉमोडिटी असेल, सोप असेल, टूथपेस्ट असेल किंवा काही फूड ग्रेन्स असतील, जेवढी पण आपण वस्तू घेणार आहोत त्या वस्तूची प्राईस ठरवलेली असते आणि ती आपण पे करतो. कोणती पण सर्विस ऑफ मनी. मनी अनेबल्स टू कम्पेअर द प्राइजेस ऑफ कॉमोडिटीज. कंपॅरिझन करू शकतो सगळ्या कॉमोडिटीची किंवा सगळ्या सर्विसेसची प्राईस सेम असते का. आपण मार्केटमध्ये जातो, कोणत्या पण व्हेजिटेबल्स परचेस करायचं किंवा आणखीन काही परचेस करायचं आहे, सगळ्यांची प्राईस सेम असते का, नाही, डिफरंट असणार आहे. म्हणून आपण कम्पेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटोची डिफरंट असेल, ऑनियनची डिफरंट असेल, पोटॅटोची डिफरंट असेल किंवा कोणतं ग्रोसरीज असतील, सोप, टूथपेस्ट, या सगळ्यांच्या प्राइजेस डिफरंट असतात. सो वी कॅन मेक कंपॅरिझन बिटवीन देम. डिफरंट करन्सीज आर यूज टू एक्सप्रेस द व्हॅल्यू ऑफ कॉमोडिटी इन डिफरंट कंट्रीज. जसं मी बोलले, डिफरंट नेशन्समध्ये, डिफरंट कंट्रीजमध्ये डिफरंट करन्सीज असणार आहेत. इंडियामध्ये रुपीज असते, USA डॉलर असणार आहे, UK पाऊंड, जपानमध्ये जपानीज येन एक्सेट्रा. सो income and expenditure of all kinds, assets and liabilities are stated in terms of money as a unit of account. ज्या कंट्रीमध्ये जी करन्सी असेल त्या करन्सीमध्ये आपण काय करतो, सगळं हे काउंट करतो. जे पण आपली इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल किंवा कोणते ॲसेट्स अँड लायबिलिटीज असणार आहे ते आपण रुपीजमध्ये, इंडियामध्ये काय करणार, आपण कशामध्ये काउंट करणार, रुपीजमध्ये काउंट करणार. किंवा दुसरीकडे गेला USA तर ती डॉलरमध्ये असणार आहे. डिपेंड अपॉन द करन्सी, जी करन्सी असेल त्या करन्सीमध्ये. नेक्स्ट फंक्शन ऑफ मनी, secondary functions. In that first one, standard of deferred payment. Deferred payment means what? इझिली आपण काय करू शकतो, मनी यूज करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ बार्टर एक्सचेंज इट इज नॉट पॉसिबल. डेफर्ड पेमेंट पॉसिबल होतं का तिथे, नाही, कारण पेरिशेबल आयटम्स ॲज इट इज राहणार आहेत का फ्युचरमध्ये, नाही. सो इन द केस ऑफ बार्टर एक्सचेंज वी कॅनॉट मेक डेफर्ड पेमेंट्स.
आणि डेफर्ड पेमेंट्स म्हणजे कसे असतात, फॉर एक्झाम्पल एखादं लोन घेतलं आहे तर आपण ते कसं टप्प्याटप्प्याने पे करणार आहोत. So under barter system, taking loans was easy, but its repayment was difficult because loan was in the form of grains, cattle, etc. Money has overcome this difficulty. मग आता मनीचा यूज आपण सुरू केला आहे तर आपण ही डिफिकल्टी काय करू शकतो, इझिली सॉल्व करू शकतो. कारण आपण एखादं कॉमोडिटी परचेस केले ऑन क्रेडिट तर आपण काय करू शकतो, त्याला नंतर त्याचं रिपेमेंट करू शकतो. आपण घेतो ना क्रेडिटवरती काही परचेस करतो की त्या आपल्याकडे तेव्हा पैसे अवेलेबल नसेल तर आपण ते नंतर पेड करतो. ते पॉसिबल झालं आहे आता. पेमेंट्स टू बी मेड ॲट अ फ्युचर डेट इज कॉल्ड डेफर्ड पेमेंट. जसं मी बोलले, by serving as a standard measure of payment over a time, money makes borrowing and lending easy. We borrow also and we make or we lend also. Lend means give a loan, take a loan, etc. Second one, store of value. Money acts as a store of value. Money not only satisfies wants in the present but also makes provision for satisfaction of wants in future. For example, if any person receives salary, from the available salary he keeps एज्युकेशनसाठी किंवा मेडिकल एक्सपेन्सेससाठी एक्सेट्रा. According this is possible due to savings. According to Lord Jenkins, money is a link between the present and future. Next, transfer of value. Money enables transfer of value from one person to another and from one place to another place. It is easily available. We can transfer money from one person to another person or from one place to another place, etc. Real assets like building, plot, shop, agricultural land, etc. can be sold at one place. हे सगळं आपण सोल्ड करू शकतो एका प्लेस. आता बिल्डिंग पण इममुवेबल ॲसेट्स आहेत. प्लॉट असेल, शॉप असेल, ॲग्रिकल्चरल लँड आहे, ते इममुवेबल प्रॉपर्टी आहे. फक्त आपण काय करतो, ती सेल करू शकतो. पण ती आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो का, नाही. बट मनी मेक्स इट इझी. दिस ट्रान्झॅक्शन मेक्स अवेलेबल इझियर विथ द हेल्प ऑफ मनी. Can be sold at one place and can be purchased at another place with the help of money. So today we studied function of money, first two functions, primary and secondary functions. In the next lecture we are going to study contingent function of money. Till then, thank you.